नमस्कार, मी संजीवनी. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि या एका छोट्याशा किचनमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवतो अंड्याची भाजी कशी करायची. तर त्याचा हा घेतला आपण स्टीलचा गंज. तुमच्याजवळ समजा कुकर असला तर कुकरातही लय लवकर अंडे शिजतात, पण स्टीलच्या गंजात कसं आहे, स्टीलच्या गंजात लय लवकर पाणी गरम होते आणि पाणी गरम झालं की अंडे लय लवकर शिजतात. त्याच्यासाठी काय करायचं, बिना पाण्याचे हे मी 7 अंडे घेतले. हे अंडे टाकून घ्यायचे गंजात. गंजात म्हणजे पातेल्यात, तुम्ही पातेले म्हणता, आम्ही गंज म्हणतो याले. त्यासाठी मी घेतलं पाणी, थंड पाणी घ्यायचं. आपलं साधारण जे पाणी असते, आपलं घरचं पाणी, हांड्यातलं भरण्यातलं जे काही पाणी असते, साधारण आपलं पाणी घ्यायचं आणि असं पाहायचं की बा अंडे तरंगले की नाही तरंगले. असे खाली जर असले तर अंड चांगलं आहे, जर समजा असं वर तरंगलं तर समजायचं की बा हे अंड याच्यातलं खराब आहे. तर हे एक पण अंड असं वर तरंगलं नाही तर आपले हे 7 अंडे चांगले आहेत. आणि पाणी कधी पण अंड्याच्या थोडंसं इथलंसं शिल्लक घ्यायचं. मी पण एवढंसं शिल्लक घेतलं. एकदम अंड्याच्या असं खाली पाणी नाही पाहिजे, थोडंसं इथलंसं वर पाहिजे, कारण की त्यानं काय होते, अंडे आपले चांगले शिजतात. तर सर्वात आधी मी काय करतो, आपले हे जे अंडे आहेत हे शिजवायला टाकून देतो. तोपर्यंत मी तुम्हाला आपल्या मसाला काय लागते भाजीसाठी तर ते सांगतो तुम्हाला. त्याच्यासाठी आपल्या भाजीच्या मसाल्यासाठी त्याच्यासाठी घेतली मी 2 कांदे घेतले. आपला हा लसण, तुम्हाला जेवढा लागला लसण, 1 अद्रकचा तुकडा, 1 खोबऱ्याचा तुकडा, थोडंसं जिरं आणि ही आपली कोथिंबीर. एवढा आपल्याला मसाल्यासाठी साहित्य लागते. तर सगळ्यात आधी काय करतो मी, हा कांदा जो आहे तो एका ताव्यावर भाजून घेतो. आणि या कांद्याचे तुकडे म्हणजे एकदम मोठे, एकदम लहान पण नाही करायचे. तर पद्धतशीर तुम्हाला मी कापून दाखवतो कसे करायचे. आपले अंडे हे पाहता, थोडंसं पाणी उकळत आलं की काय करायचं, पावर एकदम कमी करून घ्यायचा. नाही तर मग काय होते, आपण पावर एकदम मोठा करून ठेवतो, अंडे एकदम गळगळ शिजतात आणि ते एकामेकाला टच झाले की ते फुटून जातात. तर त्यासाठी काय करायचं, थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि पावर थोडासा कमी करून घ्यायचा. म्हणजे ते जाव पद्धतशीर एकदम थोडा थोडा लागते ना, अंडे पण पद्धतशीर शिजतात. आपले अंडे शिजेपर्यंत आता मी गॅस पेटवला, तावा गरम करून घेऊ. आपले जे हे 2 कांदे आहेत ते कांदे पण आता कापून घेऊ. तर त्याच्यासाठी मी आता कांदा कशी कापतो, एकदम बारीक पण नाही कापत आणि एकदम जाड पण नाही कापत. जाड कापला तर काय होते, तो लवकर भाजल्या जात नाही, आणि जास्त बारीक कापला तर तो लवकर होते, पण आपल्याला बारीकच करायचा आहे. आपला कांदा जो कापला होता हा असा हाताने थोडासा चुरून घ्यायचा. त्यानं काय होते, कांदा आपला मोकळा मोकळा होऊन जाते आणि कांदा पटकन एकदम भाजल्या जाते ताव्यावर. आपला तावा पण गरम झाला. आता सर्वात आधी काय करू, ताव्यावर टाकून घेऊ. त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेलानं काय होते, कांदा लवकर भाजल्या जाते. आपल्या एकीकडे कांदा भाजीपर्यंत काय करू, आपले हे खोबरं जे आहे, खोबऱ्याचे असे तुकडे करून घ्यायचे, कारण की आपल्याला खोबरं पण ताव्यावरच भाजून घ्यायचं आहे. म्हणजे कसं, तावा गरम असते आणि पटकन आपल्या हे खोबरं जे आहे ते पण भाजल्या जाते. त्यासाठी मी असे तुकडे केले. आता तसंच आपण हा लसण जो आहे, हे लसणचे पण फोत्र काढून घेऊ. असेच पाहू शकता तुम्ही. आपला कांदा पण मस्त भाजला गेला आहे, पहा मस्त लालसर कलर आला याले. असाच भाजायचा, जास्त काळा पण नाही करायचा आपल्याला कांदा. साधारण असा लालसर पण आला की काढून घ्यायचा. त्याच्यातच आता मी खोबरं जे मी कापले होते तुकडे तुकडे ते पण भाजून घेतो. त्याच्यावर पण थोडंसं तेल टाकून घेईन. तेल टाकल्यानं काय होते, लय पटकन आपलं खोबरं भाजल्या जाते. आता खोबरं पण मस्त भाजल्या गेलं. गॅस बंद केला मी. खोबरं एका प्लेटीत काढून घेऊ. आपला अद्रकचा तुकडा, हे आपली कोथिंबीर थोडीशी, हे लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं जिरं. आता हे काय करतो, मी सगळ्यात पहिले पाट्यावर वाटून घेतो. आपला जो हा मसाला आहे आता तुम्ही बारीक करून घेतो. तुमच्या घरी जर मिक्सर असेल तर तुम्ही मिक्सरात पण बारीक करू शकता, पण पाट्यावरची भाजी एकदम मस्त लागते. पाट्यावरची भाजी मस्त, पाट्यावरचा हा वाटलेला जो मसाला आहे त्याची भाजी करून पहा, मस्त भाजी होते, एकच नंबर होते. कोणतीही भाजी केली तरी मस्त भाजीला चव येते. आपला मसाला पण आता वाटून झाला मस्त. जास्त काही आपल्याला बारीक पण करायचं नाही, थोडासा जाडसर ठेवला मसाला की आपली भाजी मस्त होते, एकदम चवदार होते. तर आता सगळ्यात पहिले मी हे काढून घेतो. त्याच आपण हे मसाल्याचं पाणी काढून घेऊ, आपल्या फोडणीत टाकायला होते. आपला मसाला वाटून झाला. आता गॅस पण बंद केला. आपले अंडे शिजले असतील तर आता सगळ्यात आधी हे इकडे बाजूने ठेवून देऊ. हे अंडे चिरल्यासारखे झाले मस्त. आपले अंडे जर चिरल्यासारखे झाले तर समजून जायचं की आपले अंडे आता
शिजले. तर सगळ्यात आधी मी काय करतो, एका गंजात काढून घेतो हे अंडे आणि त्यात मी थंड पाणी टाकून घेऊ, म्हणजे लवकर थंड होतात. मग पा कसे टिचरल्यासारखे झाले एकदम. अंडे जर फोडायचे असले तर फक्त हे पाच असं करायचं. अंड्याला जरासं हातानं फिरवलं, हे बा कसे अल्ला आधी टकर निघतात. असे सर्व अंडे काढून घ्यायचे. फक्त थोडंसं असं करायचं, म्हणजे काऊन आपले अंडे जर शिजेल असले तर एकदम अख्खे निघतात, चांगले निघतात अंडे. आपले अंडे काढून झाले. आता मी काय करतो, गॅस पेटून घेऊ. आपली कढई पण आता गरम झाली. त्याच्यात मी काय करतो, 2 माप तेल टाकून घेतो भाजी करायसाठी. 2 आणि थोडंसं शिल्लक घेतो, कारण की आपल्याला जर समजा शिल्लक भाजी करायची असली तर तेल थोडंसं शिल्लक घ्यायचं. तर आता याच्यातलं तेल जे आहे या कढईतलं, तर याच्यातलं मी थोडंसं गरम होऊ देतो, कारण की आपल्याला हा मसाला टाकायचा आहे ना, हा आपला ओला मसाला असते. तर हा ओला मसाला टाकायसाठी आपल्याला तेल थोडंसं गरम करावं लागेल. आपलं तेल मस्त तपलं. आता मसाला टाकून घेऊ. पा कसा एकदम तडतड वाजायला लागला आपला मसाला. हा मसाला मस्त एका तडतड वाजू राहिला, म्हणजे आपलं तेल पण मस्त गरम झालं आणि मसाला पण मस्त आता शिजल्यासारखा, मस्त भाजल्यासारखा होऊ राहिला. आपला मसाला शिजेपर्यंत तुम्हाला मसाला दाखवतो काय काय टाकायचं आहे. आपल्याला साहित्य: मिरची पावडर, गरम मसाला, हळद आणि मीठ. आपल्याला फक्त 4च साहित्य लागतात. आपला मसाला होत आला आता. थोडासा म्हणजे असा मस्त सुगंध येऊ राहिला, वास येऊ राहिला मस्त. पा कसं तेल सुटलं मस्त मसाल्याला. आता सर्वात आधी मी याच्यात टाकतो हळद. हळद जेवढी पाहिजे तेवढी हळद टाकायची. अर्धा 1 चम्मच आपला मसाला टाकायचा. चवीपुरतं मीठ घेतलं मी. मिरची पावडर घेतलं मी 1.5 चम्मच. तुम्हाला जेवढं लागलं तेवढं तुम्ही टाकू शकता. आता फिरून घेऊ एका चम्मचच्या साहित्यानं. असं फिरून घेतल्याच्या नंतर थोड्यासारखं तेल सुटू द्यायचं फक्त मसाल्याला, नाही तर मग काय होते, मिरची पावडर जे आहे ते जळून जाते. त्याच्यासाठी थोडं फिरून घ्यायचं. आपला जो हा वाटलेला मसाला आहे, हा वाटलेला मसाला टाकून द्यायचा. हे पण असंच मिक्स करायचं, एकजीव करून घ्यायचं. हे पा आपल्या मसाल्याला कसं मस्त तर्री सुटली, तेल सुटलं, म्हणजे आपला मसाला चांगला शिजला आणि मस्त भाजी पण आपली मस्तच होते. तर आता तोपर्यंत काय करू, याच्यावर झाकण ठेवू. तोपर्यंत आपला हा मसाला शिजेपर्यंत काय करू, अंडे कापून घेऊ. तुम्ही असे सगळे पण टाकू शकता, असे 2 तुकडे करून पण टाकू शकता आणि असे एकाचे 4 पण करू शकता. पण मी आता एकाचे 4 करू राहिली, तर तुम्ही 2 पण करू शकता. हे पा आपले 7 अंडे होते. एक लेकराईने घेतलं, त्याच्यासाठी मी 6 अंडे दाखवू राहिली. आता काय करू आपण, आपला मसाला झाला की नाही पाहू. आता याला मस्त तर्री सुटली, पाहू शकता तुम्ही. हे पा किती तर्री आली मस्त, म्हणजे आपला मसाला चांगला झाला. पण थोडंसं काय करायचं, पावर कमी करून घ्यायचा, नाही तर मग खालून जळून जाते आपला मसाला जो आपण तयार केला ना गिरवी ते. तर हे आपले अंडे जे आहेत ते अंडे याच्यात मी अल्ला आधी सोडून द्यायचे, म्हणजे हा जो पिवळा जो भाग असते ना, यानं आपली भाजी घट होते मस्त. अल्ला आधी फिरून घ्यायचं, जास्त पण नाही फुटले पाहिजे, तेवढ्या पुरते काहीतरी. असं एकजीव करून घेतला मसाला. अंडे पण फुटले नाही जास्त. आता याच्यात मी काय करू, आपलं जे पाणी आहे, जेवढं पाणी लागते भाजीला तेवढं पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला जर घट करायची असली भाजी तर तुम्ही थोडंसंच पाणी टाकू शकता. बेसन टाकायचं पण नाही काम पडलं नाही. आणखीन असं घट व्हायसाठी भाजी असं काहीच करायचं काम नाही पडलं. तुम्हाला जर आणखी रस्सा करायचा असला तर तुम्ही आणखी थोडंसं पाणी टाकू शकता. हे पा मी जसं टाकलं तसं. आता मी एवढं पाणी केलं याले, तर आता याले काय करू, एक उकळी येईपर्यंत याच्यावर झाकण ठेवून देऊ. चला आता पाहू. आपली भाजी मस्त उकळी पण आली आणि सुगंध पण मस्त येऊ राहिला, भाजी मस्त झाली असं वाटू राहिलं. तर आता मी गॅस बंद करतो. आता उकळी येणं बंद झाली, तुम्हाला भाजी दाखवतो मी. बाकी ती मस्त तर्री आली आपल्या भाजीला. त्याच्यावर ह्या संबार मी कापून टाकला थोडासा, यानं आपली भाजी आणखीन चविष्ट लागते. तर सगळ्यात पहिले आता तुम्हाला प्लेटीत घेऊन दाखवतो मी आपली भाजी कशी झाली. हे प्लेट घेतली मी, पाहू शकता तुम्ही किती मस्त घटघट भाजी झाली. काही जास्त मसाल्याचं पण काम नाही पडलं, काहीच नाही. किती पद्धतशीर भाजी झाली आपली. अशीच भाजी तुम्ही पण करून पहा, पाहू शकता तुम्ही.
तर तुम्हाला आपल्या ह्या अंड्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करायला विसरू नका आणि आमच्या विदर्भातली भाषा तुम्हाला आवडली की नाही आवडली हे पण कमेंट करून सांगा. आणि जर समजा माझी भाषा तुम्हाला समजली नसेल तर कमेंट करून नक्की सांगा की माझा शब्द तुम्हाला कोणता समजला नाही, तर मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीन तुमच्या भाषेत जर आला तर. पण लाईक करायला विसरू नका.